पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता आपण फ्रंट साईडचा नेक घेतलेला आहे. आपले नेक उंची घेऊन त्याला शेप कट केला आहे आणि ते दोन्ही भाग आपण कॅनव्हासवर ठेवून स्टिच करतोय. कट वर्क दिलेले आहेत. आपण शेपनुसार आपण किती इंचावर घेतोय, 7 इंच असेल तर 7.5 इंचावर मार्क करायचं. गळा रुंदी 2.25 घ्यायची आणि खाली 2.25 असा बॉक्स तयार करायचा आणि त्याच्यावर हा शेप काढायचा आणि ते आपण ठेवतोय त्याच्यावर. आणि हे आपण अस्तरवर ठेवून आपण गळे तयार करून घेतोय. आधीच्या व्हिडिओत मी गळे कसे करायचे, ड्रॉ करायचे दाखवले. त्याच्यावर फक्त आता आपण फ्रंट साईडचा शेप दिलेला आहे. खाली फक्त मी कटवर्क तयार केले. अर्ध आपण गोल डबीचं झाकण घेऊन पण हे राऊंड शेप करू शकतो किंवा हातानेही करू शकतो. सुरुवातीच्या बाजूला अर्धा इंच मी सरळ घेतलं आहे. ते कट देऊन आतली बाजू मी स्टिच करून घेते. असे गळे उलटवायला आपण तयार करतोय. 5 इंच शिलाई मार्जिन घेऊन आपण आतलं कापड पण कापून घेतोय. फ्रंट साईडचं खूप छान झाले फॅशन. तुम्ही करून बघा या पद्धतीचे. आत्ता पॅटर्न कसा झाला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल बटन प्रेस केलं तर माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आता आपण फ्रंट बाजू आपण कापडाची प्रिन्सेस कट ब्लाऊजची आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊजच लागतात ह्याला. त्याच्यावर आपण अस्तरचा भाग ठेवणार आहोत आणि आउटलाईन स्टिच करून घेणार नेहमीप्रमाणे. पिना लावून घ्या, प्रॅक्टिस नसेल तर. मीही पिना लावते, तुम्ही लावत जा. असं काय नाही, कापड सरकू शकतं. मेन कापड कधी जादाच ठेवायचं, कट टू कट कधी नाही कट करायचं. फक्त प्रिन्सेस कटचा हा पुढचा भाग जोडताना आपण ती आतली बाजू फक्त कट टू कट ॲज इट इज कट करायची. आता हे जसे कट आहेत तसे आपण हे राऊंड शिवून घेतोय. खरं व्हिडिओ शूट करून लोड करण्यात खूप वेळ जातो, पण तुम्हाला तुमच्या टीम हे करते त्याने ह्यानं तुम्ही शिवत जा या प्रकारचे पॅटर्न. कोणाचंही चॅनल असू दे, कोणीही वेळ देऊन हे करत असतो. माझे कोणतेही दुसरे क्लासेस नाही आहेत. सगळं टेक्निक मी ह्याच्यावरच दिलं आहे. नाहीतर काही चॅनल्सवर दाखवून पुन्हा क्लासेस घेतले जातात. असे मी कोणता क्लास घेत नाही. जे काय नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत सगळं पोचवलं आहे. तुम्ही फक्त फायदा करून घ्या त्याचा. कमेंटमध्ये सांगत जा कसा वाटला व्हिडिओ. एकदम स्लोमध्ये दाखवलं. हे मला फास्ट पण घेता आलं असतं. आउटलाईन पूर्ण कटिंग करून टाकायची. आता इथे मी प्रिन्सेस कट जोडायला कट दिलेला आहे, तो कट देऊन घ्यायचा दोन्ही बाजूला. या साईडचा पण कट मार्क करून घ्यायचा. तिथे आपण प्रिन्सेस कटचा दुसरा भाग जोडतो आणि इनविजिबल शिवण असतं, मधलं स्टिचिंग आपलं दिसत नाही. आता आपण गळा लावून घ्यायचा. सुरुवातीला अर्धा इंच स्ट्रेट घेतलं आहे मी सुरुवातीचं, जिथे आपली हुकायची पट्टी येणार आहे ते सरळ घ्यायचं आणि मग कटवर्क द्यायचे.
कापड कुठे सुटलंय का ते बघायचं. खालच्या बाजूला पण पूर्ण शिवलं गेलं पाहिजे. कॅनव्हासच्या काठावर तुम्ही शिवलत किंवा जरा बाहेरच्या बाजूने तरी चालेल. हळूहळू राऊंड शेप फिरवताना हळू मशीन फिरवायची, सुई वर नाही काढायची कधी. इथे 1/2 इंच शिलाई मार्जिन असते ती द्यायची आणि असं घ्यायला नॉच द्यायचे. छोटे छोटे नॉच करायचे. मागणं शिवलं गेलं का बघायचं, नाहीतर होऊ शकतं कुठे. चेक करायचं कुठे राहिलं असेल तर पुन्हा तिथे राऊंड शेप पुन्हा द्यायचा. कात्री कट करताना मार्क देताना आपल्या शिलाईवर आले नाही पाहिजेत. नॉचेस खूप सावकाश द्या. छोटे छोटे नॉच द्यावे लागतात हे आपल्याला. हलक्या हाताने द्या. कात्रीला धार असेल तर पटकन कापलं जातं. हे उलटवून घ्यायचं आहे आपल्याला. प्रेस करून घ्या पाहिजे असेल तर. असंच आता हा दुसरा जोडायचा आहे. मी पूर्ण सगळं तुमच्या समोर शिवलं आहे, असं नाही की एक भाग दाखवला आहे एक भाग वेगळा केला आहे. पूर्ण ब्लाऊज तुमच्या समोर स्टिच केला आहे. पहिल्या ब्लाऊजला मी साईड कशा जोडायच्या सगळं दाखवलेलं आहे. त्यामुळे मी फक्त ह्याच्यामध्ये फ्रंट, बॅक आणि स्लीव्ज असेच दिलेत. पूर्ण ब्लाऊज कसा शिवायचा, फिटिंग कशा द्यायच्या, साईड फिटिंग कसे द्यायचे हे मी आधीच्या ब्लाऊजला दाखवलेत. त्यात तुम्ही बघा, माझं मुंड्यामध्ये सुद्धा वर खाली होत नाही. हातामध्येही कापड शिवताना कुठेही कमी जास्त होत नाही. तुम्ही बघा, चेक करा. मुंड्यात जोड केलेल्या एका सरळ रेषेत आपलं फिटिंग आलं पाहिजे. आणि हे तुम्ही इस्त्री करून घेतलात तरीही चालेल. पलटवल्यावर इस्त्री करताना कधीही डायरेक्ट इस्त्री त्याच्यावर ठेवायची. नेस्टिंगमध्ये इस्त्री असेल तर ठीक आहे, नाहीतर एक पातळ अस्तरचा पांढरा तुकडा ठेवून द्यायचा, त्याच्यावर इस्त्री फिरवायची. डायरेक्ट कधीही ब्लाऊजवर नाही फिरवायची. कुठे राहिलं असेल बारीकसं तर चेक करायचं. आता आपण पुढे काठ लावणार आहोत. लेस मी खरंच ठेवून बघितली आणि थोडी जोडूनही बघितली, पण मला जोडल्यावर वाटलं हे चांगलं नाही दिसत आहे, म्हणून मी उसवून टाकली थोडीशी जोडलेली. हे फ्रंट विदाऊट लेसच छान दिसतो. ती बारीक लेस असेल तर लावा, नाही तर नकाच लावू. माझं पण चुकलंच, मी काढून टाकली ती नंतर लेस. पॅटर्न कसा वाटतोय सांगा शिवताना मला. हे मधलं मी डिलीट केलं नाही शूट केलेलं, त्यामुळे तसं झालं आहे. पण मी लेस नंतर नाही लावली. काही वेळेला असं होतं की आपण स्टिच केल्यावर कळतं की हे नको होतं लावायला. हे इथपर्यंतच लावायचं होतं खरं, पण नंतर मी ते उसवून टाकलं आहे. पुढच्या ह्याच्यात मी डायरेक्ट काठ लावायचं दाखवलं आहे तुम्हाला. एवढे काही खास नाही वाटलं. बारीक लेस असेल तुम्हाला फिरवायची असेल तर तुम्ही फिरवू शकता. फक्त या असे गोल राऊंड दिलेत कर्व्स, त्याच्यावरच फिरवायची आहे. आता आपण इथून काठ लावणार आहोत. हे दुमडायचे आणि नुसते काठ दिसले पाहिजेत, त्यामुळे आपण एजेसवर ठेवायचे ते आणि तिरकं शिवून घेणार आहोत.
आणि जिथून हे बाहेर काढायचं तिथे मी मार्क केलं आहे, त्या मार्कवर आपण बाहेर घेणार आहोत. हे राऊंड मी तसेच ठेवलेत, त्याच्यावर लेस वगैरे काही नाही लावले. आता हे जेवढं मार्किंग ह्या साईडला घेतलं आहे आपण, काठ फिरवलं आहे तेवढंच मार्किंग त्या साईडलाही घ्यायचं आहे. दोन्ही साईड फक्त काठ छोटे दिसले पाहिजेत असे लावले जातात फ्रंट साईडला मोठ्या गळ्याला. हा माझा 7 इंचाचा गळा आहे आणि हे एजेसवर आपण हे कर्व्स दिले त्याच्यावर दाबटीप मारून घेणार आहोत. नाही मारलात तरी चालेल, इस्त्रीने ते राहतं, बस ते इस्त्री छान करता आली पाहिजे. दुसऱ्या भागाला पण आपण लावून घेणार. हे शिवून घेतलं आहे मी आधी, ते मी लेस काढून टाकली आणि हे काठ लावते. पूर्ण सगळं तुमच्या समोर केलं आहे मी, कुठे नको आहे तेही डिलीट करत बसते नाही की ठीक आहे मी करून बघितलं, लेस लावून बघितली. आता ह्याच्यावर आपण जिथे नॉचेस दिले तिथे प्रिन्सेस कटचा भाग जोडणार आहोत. सेंटरनी सुरुवात करायची. प्रिन्सेस कट जोडताना वरच्या बाजून अस्तर, खालच्या बाजून कापड, म्हणजे शिलाई ती सगळी मध्ये जाते. इनविजिबल शिवण होतं आपलं. नॉच द्यायचे मध्ये आणि हे सरळ करायचं, कुठेही आपल्याला आज शिवण दिसत नाही. आउटसाईडचं हे शिवून घ्यायचं, लेवल कट करायच्या. मी तुम्हाला आधीही दाखवलं आहे. ब्लाऊज कसा पुढचा शिवायचा ते आधीच्या ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही आधीचे पण व्हिडिओ बघा. लेवल पूर्ण कट करून घ्यायच्या. मुंड्यामध्येही शेप द्यायचा, एकावर एक ठेवून वर खाली झालेलं असतं ते पूर्ण कट करून घ्यायचं. आता आपण हे हुक आयपट्टी करतोय. हुक आयपट्टी आणि कमरेची पट्टी आता आपल्याला शिवायची. हे सगळं आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, तरी मी ह्याच्यात शूट केलं आहे. कमेंटमध्ये नक्की सांगत चला. सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कळेल नवीन व्हिडिओ. ही आपण आयपट्टी करतोय. खूप सोपं आहे, फास्ट होतं. माझं शूटिंगसाठी थोडा वेळ जातो, स्लो करायला लागतं. शूट बीट करायचं नसेल तर 40 मिनटात तयार होतो ब्लाऊज. हुक लूपला मी बाहेर देते. आता हे कमरेची पट्ट्या तयार करतोय. उरलेलं कधी अस्तर टाकायचं नाही, ठेवून द्यायचं. नाही तर मला ह्या पॅटर्नला 1.5 मीटर अस्तर लागणार होतं, पण मी 1 मीटर आणलं होतं. आता ही 5 नंबरने टीप मारून घ्यायची. हात शिलाई झाली की ही टीप काढून टाकायची. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. खूप सुंदर दिसतो हा पॅटर्न. माझं रेड कलरच्या ब्लाऊजला पण हा एक केलेला आहे पॅटर्न. थँक्यू.